हळदी समारंभात विष बाधितांना माजी खासदार वाकचौरे आणि तळपाडे यांनी दिली भेट। अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे एका हळदी समारंभातील जेवणातून 24 जणांना विषबाधा झाल्याने यातील एकूण 79 रुग्ण तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असून यापैकी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात 21 जणांवर उपचार सुरू असून 3 नाशिक येथे हलवण्यात आलं आहे। राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले असताना घटनेच्या दुसऱ्या दिवशी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे, तालुका अध्यक्ष संतोष मुतडक, काशीनाथ भडांगे, अशोक यलमामे व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजूर ग्रामीण रुग्णालयात बाधितांना भेट देत तब्येतीची विचारपूस केली। यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोले येथे प्रास्ताविक उपजिल्हा रुग्णालय राजूर मध्ये होण्याची इच्छा व्यक्त केली। ग्रामीण रुग्णालय राजूर तालुका अकोले येथे आदिवासी जो हा राजूरच्या वरचा जो पट्टा आहे त्याला डांगाण म्हटलं जातं, त्या ठिकाणच्या मवेशी गावामध्ये हळदीच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये विषबाधा झाल्याने तो जवळ 200 रुग्ण राजूरला, संगमनेरला, नाशिकला ॲडमिट करण्यात आलेले आहेत। आणि हे समजल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्व ठिकाणी पसरली, मलाही समजली आणि म्हणून ही बाब तपासण्यासाठी, पाहण्यासाठी, खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी तळपाडे साहेब आम्ही ठरवलं की आपण जाऊन ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, काशीनाथ भडांगे, संतोष मुतडक आहेत, मुकर आहेत, सर्वच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि जेव्हा पाहणी चर्चा केली, डॉक्टरांचं या ठिकाणी निश्चितपणाने अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे इथे रुग्णांना सेवा दिलेली आणि देत आहेत। सर्व पेशंटशी जेव्हा चर्चा केली तेव्हा समजलं की हल्लीच्या जेवणाचा जो कार्यक्रम होता सामुदायिक जेवणाचा, त्या ठिकाणी त्या खाण्यातून काहीतरी कोणत्या तरी पदार्थातून विषबाधा झालेली, त्याचं निदान आता करणं शक्य नाही। पण आता डॉक्टरांनी एक सांगितले, आजही देखील एक पेशंट आलेला आहे जे जेवल्यानंतर 12 तासाने त्याची बाधा झाली, काही 24 तासानंतर बाधा झाली आणि इथे उपचार देऊन काही पेशंट पाठवलेले, अजून या ठिकाणी 22 पेशंट अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि थोड्या दिवसात ते बरे होऊन पाठवले जाणार आहेत। प्रामुख्याने इथे ज्यावेळेला अनेक ग्रामस्थ आणि इथले कर्मचारी, त्या सर्व लोकांची एक सामूहिक मागणी मला दिसली आणि ती वास्तवाची आहे, खऱ्या अर्थाची आहे। आमचे अनेक पत्रकार मित्र त्यांनी पण काळ्या आहेत, त्यांनी देखील सूचित केलं, म्हणजे दुसरे मित्र आहेत त्यांनी सूचित केलं की या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय राजूर आहे हा संपूर्ण पट्टा, आदिवासी पट्टा, हा खरं म्हणजे की ज्याला फक्त राजूर हेच गाव जे आहे की ते बाजारपेठ म्हणून असेल, दैनंदिन गरजा भागवण्याचं ठिकाण असेल किंवा औषधोपचाराचं ठिकाण असेल, आज हे राजूर केंद्र, राजूर हे गाव या संपूर्ण आदिवासी पट्ट्याचं खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असं आहे। आणि या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे हे 30 खाटाचं आहे, हे 100 खाटाचं व्हावं अनेक दिवसाची अशी मागणी आहे। आणि या ग्रामीण रुग्णालयाचं अपर रुग्णालय होण्याच्यासाठीचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचारात येईल आहे। आणि ही खरं म्हणजे आग्रहाची मागणी वास्तवाची आहे, योग्य आहे। त्याचं कारण असं की 100 जवळजवळ गावं आदिवासी पट्ट्यातील ही या दवाखान्यावर अवलंबून आहे। जवळजवळ 25,000 विद्यार्थी अनेक आश्रमशाळांमध्ये, म्हणजे शासनाच्या आदिवासी खात्याच्या आश्रमशाळा आहेत, NGOच्या काही प्रायव्हेट शाळा त्यांच्या देखील ह्या आश्रमशाळा आहेत आणि एकलव्य म्हणून केंद्र राज्य शासनाच्या योजनेतून एकलव्य ही संस्था देखील मवेशीत आहे, तिथे 5,000 विद्यार्थी, जवळ 40 ते 50,000 विद्यार्थी या भागामध्ये नुसते या पट्ट्यामध्ये शिक्षण घेतात। पण तिथे खऱ्या अर्थानं त्यांना देखील हीच रुग्णालय उपचाराच्या दृष्टीनं ठरलेलं आहे। खरं म्हणजे हा संपूर्ण जंगलपट्टा आहे आणि या जंगलपट्ट्यामध्ये सर्पदंशाच्या अनेक केसेस होतात, आणता त्या दळवल्या जातात। त्याचं कारण असं की अंतर, दळणवळणाची साधनं अत्यंत याचा अभाव आहे आणि म्हणून आता इथे आलेल्या केसेस देखील नाशिकला पाठवायला लागतात। नाशिक आणि हे अंतर जवळजवळ 70-80 किलोमीटरचं आहे आणि रस्त्यातच पेशंट जाण्याची जास्त परिस्थिती असते आणि तशा घटना घडलेल्या आहेत। आणि म्हणून ही मागणी अत्यंत योग्य आहे आणि म्हणून या आदिवासी पट्ट्याला खऱ्या अर्थानं आरोग्याचा न्याय द्यायचा असेल,
या सुविधा उपलब्ध करायच्या असेल तर इथे उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा रुग्णालय जे अकोल्याला आहे, अकोल्याला होऊ द्या, पण राजूरला या पट्ट्यासाठी स्वतंत्रपणे स्वतंत्र केस म्हणून स्पेशल केस म्हणून शासनाने प्रथम प्राधान्याने आदिवासी उपाययोजना असेल, केंद्र सरकारच्या अनेक आदिवासीच्या योजना असेल, कोणत्याही फंडातून कोणत्याही परिस्थितीमधून हे रुग्णालय निर्माण करावं अशा प्रकारची आग्रही मागणी मी या निमित्तानं मी करतो, तळपाडी करतो, आमचे सर्व कार्यकर्ते करतात, जे ग्रामस्थ करतात, याचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती आहे. राजूर या ठिकाणी आदरणीय माजी खासदार वागचौरे साहेब यांच्या समवेत आम्ही इथं जे पेशंट ॲडमिट आहेत, परवा मविष्ट करवंदरा या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून जी काही विषबाधा झाली त्यातले जे पेशंट्स इथे ॲडमिट आहेत त्यांना भेट दिल्यानंतर साहेबांनी यांचं सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा अडीअडचणी लक्षात आल्या आणि इकडच्या भागातील लोकांची मागणी आणि गरज अशी आहे की वैद्यकीय सुविधा ह्या सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात. कारण एकतर 100 गावांचा परिसर आहे, बऱ्याच वाड्या आहेत आणि इकडे डोंगराळ भाग असल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा कमी, ST बसेस बऱ्याचशा बंद झालेल्या आहेत. त्याचबरोबर जर आपण संपर्काची साधनं म्हटलो तर मोबाईलच्या रेंज नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी संपर्क होत नाही आणि जंगलचा भाग असल्यामुळे सर्पदंशाचं प्रमाण खूप आहे आणि इकडे बरेचसे विषारी सापांचं प्रमाण जास्त आहे. अशा केसेसमध्ये बरेचसे पॉयझनिंगचे केसेस आणता दगावतात आणि म्हणून जवळचं सेंटर म्हणून एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून पूर्वीपासून राजूर ही बाजारपेठ आहे, वैद्यकीय सुविधांचं एक प्रमुख केंद्र आहे. त्याचबरोबर इथं आठवडे बाजाराला लोक येतात किंवा एरवी देखील त्यांच्या गरजा भागवण्यासाठी या राजूरला येतात. शैक्षणिक सुविधांचं पण केंद्र आहे आणि या भागात लोकसंख्या, विद्यार्थ्यांची संख्या, आश्रमशाळा असतील, खाजगी आश्रमशाळा असतील, तुमचं एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असेल, तिथे एकाच स्कूलमध्ये जवळजवळ 5000 विद्यार्थी राहतात. त्यामुळे जवळचं सुविधांचं केंद्र म्हणून राजूरकडे पाहिलं जातं पूर्वीपासून. या ठिकाणी फक्त वैद्यकीय सुविधांची खरं पूर्तता होणं गरजेचं आहे. कारण सध्या ज्या त्या सुविधा अपुऱ्या पडतात. याच्या अंदर जवळजवळ 5 PSCs आहेत. या सगळ्यांचा लोड बघता आपल्याला इथं उपजिल्हा रुग्णालयाची नितांत गरज आहे. म्हणून शासनानं तुमच्या नॉर्मचा विचार न करता स्पेशल केस म्हणून, विशेष भाग म्हणून, आदिवासी भाग म्हणून, डोंगराळ भाग म्हणून, जंगल भाग म्हणून, दळणवळणाच्या सुविधा कमी असल्यामुळे आणि इथे इतर वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे शासनाने कुठल्या तरी योजनेतून भले TSP मधून घ्या, आदिवासी विकासाचा फंड इकडे वळता करा, परंतु इथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करणं ही इकडच्या भागाची गरज आहे. धन्यवाद. सुराज्य मराठीसाठी संपादक जयराम धादवड, राजूर.